अमळनेर तालुक्यात सध्या कापूस खरेदीचा प्रश्न गंभीर बनला असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। शेतकऱ्यांचा आरोप आहे की कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मार्फत खरेदी प्रक्रियेत अनियमितता होत असून नोंदणी आणि स्लॉट मिळाल्यानंतरही वाहनं किरकोळ कारणावरून परत पाठवली जात आहेत। परिणामी शेतकऱ्यांना वाहतूक खर्च, मंजुरी आणि वेळेचा मोठा फटका बसत आहे। अमळनेर येथील जिनिंग केंद्रावर 2 दिवसात अनेक वाहनं परत केल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे। बाजारभाव घसरल्याने आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना आता कापूस खासगी व्यापाऱ्यांना कमी दरात विकण्याची वेळ येत असल्याचे सांगितले जाते। दरम्यान चोपडा आणि शिंदखेडा येथे खरेदी सुरळीत सुरू असल्याचा आरोप करत स्थानिक शेतकरी भेदभाव होत असल्याचा सवाल उपस्थित करत आहेत। शेतकरी प्रतिनिधींनी या संदर्भात खासदार स्मिता वाघ यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्याचे सांगितले असले तरी अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही। उर्वरित कापूस खरेदीसाठी मुदतवाढ देऊन योग्य दराने माल स्वीकारावा, अन्यथा व्यापक आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शेतकरी वर्गाने दिला आहे। प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणावी अशी मागणी जोर धरत आहे। शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथे माणुसकीचा आदर्श घालून देणारा उपक्रम साकार झाला आहे। अब्दुल हमीद चौकातील डॉक्टर सोहनी हॉस्पिटलमध्ये अंध व अपंग व्यक्तींना रेशन किट वाटपाचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला। गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या या उपक्रमाचा अंतिम टप्पा होता। या माध्यमातून समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मान्य सरकार साहेब रावल यांनी भूषवले, तर प्रमुख उपस्थितीमध्ये डॉक्टर मुकुंद सोहनी, डॉक्टर हुसेन विरदेलवाला यांचा समावेश होता। सौ अनुराधा सोहनी, सौ इंदिरा गिरासे, सौ मुनिरा विरदेलवाला, राकेश खांडवे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। या उपक्रमात एकूण 1060 अंध व अपंग लाभार्थ्यांना रेशन किट वाटप करण्यात आले। या किटची एकूण किंमत तब्बल 10,60,000 रुपये इतकी होती। गरजूंना दिलासा देणारा हा उपक्रम समाजातील संवेदनशीलतेचे दर्शन घडवणारा आहे। लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्टपणे दिसून येत होता। या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी RCC अपंग राऊंड टाउनचे अध्यक्ष, सचिव व सर्व सदस्य बांधवांचे मोलाचे सहकार्य लाभले। सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून या समाजोपयोगी उपक्रम यशस्वी झाला। गरजूंसाठी केलेली मदत हीच खरी सेवा असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले। दोंडाईचा परिसरात या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। हा ग्राउंड रिपोर्ट स्वराज्य न्यूज शिंदखेडा तालुका प्रतिनिधी प्रभाकर धनगर यांनी सादर केला आहे। स्वराज वॉशिंग सेंटर, धुळे शहरात प्रथमच TDS, pH मेंटेन, RO पाण्याने व 6 mm विस्कोसिटी शॅम्पूने एकदा आपली स्वप्नातली कार वॉशिंग करून बघा। स्वराज वॉशिंग सेंटर सदैव आपल्या सेवेत, 14 तास उपलब्ध। 6 फुटापर्यंत गाडी लिफ्टिंगची व्यवस्था, फोम वॉशिंग, प्रशिक्षित स्टाफ, वेटिंग रूम, वायफाय फ्री, पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस उपलब्ध। आपल्या कारचे संपूर्ण इंटेरियर वॉशिंग केले जाईल। एकदा अवश्य भेट द्या। पत्ता: गोंदूर विमानतळ रोड, मनोरंजन हॉटेल जवळ, छत्रपती नगर शेजारी, वाडी भोकर। संपर्क: 86 25 97 09 48।